तसं नाही आहे. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? कसं चालली तुमची तयारी वगैरे? व्यवस्थित ना? एकदम मस्त, बरोबर ना? मराठी माणसाचं एकदा जर काळजाला जर कुठला धक्का लागला, मग कुणीही असो पुढे, मग गेला तो. चला, आपले भाऊ बंधू, आपले सगळे बहिणी, आपले सगळे दादा किती प्रेमाने आणि किती मनापासून हे सगळं दाखवून देतात आणि सगळ्यांचं काम दिसतं आहे. पण खूप अभिनंदन आमच्या ज्या मॅडम आहेत, जसं की संगीता मॅडमनी खूप छानपणीने जे ते बसमध्ये ट्रॅव्हलिंग करत होत्या, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की एक व्यक्तीने असं जे काय त्यांच्याबरोबर जे प्रकरण झाला तर त्याच्यामुळे त्याने ऑब्जेक्शन उचललं. असंच प्रत्येक बाई स्वतःसाठी आवाज उचलायला लागली तर कुठेही अन्याय होणार नाही आणि कुठेही बाईला आवाज बंद करता येत नाही. मुलगी असो किंवा कुठलीही वयस्कर ताई असो, त्यांच्याबरोबर अन्याय अजिबात होणार नाही. मी तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टी सांगते. आजकाल जे अनपढ लोक आहेत त्यांना भीती कुणाची नाही, त्यांना भीती कुणाची माहिती आहे तुम्हाला? बाईची. म्हणून ज्या माणसाला माहिती आहे की ही बाईला घरातून जर बाहेर गेली तर ही काहीही करू शकते, जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत पाया पडणार, आणि जर बाहेर निघाली तर तिला बाईला माहिती आहे की पूर्ण ब्रह्मांड ती उभा करू शकते. कारण जेव्हा देवाने तिला या धर्तीवरती जन्म दिला